पाचोरा तालुक्यातील सरोडा बुद्रुक ग्रामसभेत कामे आणि बिलांमध्ये अनिष्ट तफावत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे। यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसभेतच ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे। परिस्थिती गंभीर होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळाची माहिती देण्यात आली आहे। तर आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी आता दुपारी 2 वाजताही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात अजूनही कोणताही ताळमेळ बसलेला नाही। पुढील हालचालींकडे ट्रेन लाईव्ह न्यूजचे विशेष लक्ष लागले आहे। नेमका वाद काय, काम आणि बिलातील तफावत किती, ग्रामस्थांच्या आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेणार, सविस्तर वृत्त लवकरच फक्त ट्रेन लाईव्ह न्यूजवर। 12 साळा बुद्रुक येथे ग्रामसभा भरवण्यात आलेली होती, तरी पण कुठलेही ग्रामसदस्य उपस्थित नव्हते आणि नवीन आलेले ग्रामसेवक आप्पा सरपंच ग्रामसेवक आविदादा आणि त्या ताईंचं नाव काय सुनील गाडेकर साहेब ते होते। आणि आम्ही विचारलेला प्रश्न एकही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही व आम्हाला कुठलीही भूमिका मांडून दिली नाही आणि कुठलीही निर्देशात आणून दिली नाही की कुठे पैसा खर्च झाला, कुठे निधी किती आला, किती खर्च झाला, एकही आम्हाला कुठल्याही 1 रुपयाचं त्यांनी निदर्शनात आणून दिलेलं नाही। ओके आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।